पुढची बातमी बघूया। वैभव नाईक यांनी नारायण राणेंवरती सडकून टीका केली आहे। ज्या नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केलाय त्यांनी उद्धव ठाकरेंना उपदेश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंवरती राणेंनी केलेल्या टीकेचा वैभव नाईकांनी समाचार घेतलाय। दरम्यान आपल्या स्वार्थासाठी ज्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागलं असं टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे। दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना अपयश मिळालं असलं तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून आम्हाला यश मिळणार असा विश्वास सुद्धा वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे नारायण राणेंना उद्धव ठाकरे यांना उपदेश देण्याची गरज नाही असा सल्ला सुद्धा वैभव नाईक यांनी दिलाय। या राज्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच या राज्याचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा एकदा शिवसेना उभारी घेते आणि नारायण राणेंना जसा पक्ष विसर्जित करावा लागला आपल्या स्वार्थासाठी आणि दुसऱ्या पक्षात जावलं, तसं उद्धवजींनी आपला पक्ष जरी आम्हाला अपयश मिळालं तरी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून ते यश मिळतील। आणि ज्यांनी पक्ष विसर्जित केला त्यांनी नारायण राणेंनी उद्धवजींना उपदेश करण्याची आवश्यकता नाही एवढं मात्र निश्चित आहे।